पप्पा काय झाले रे रडायला? काय झालं रे गण्या? असा पान खाऊन थुकल्यासारखा काय चेहरा केलायस? कसला विचार करायला लागलायस एवढा? गण्या कसं व्हायचं रे आमचं? 4-5 वर्ष झालं पोलीस भरतीची तयारी करतोय आपण भरती काय झालो नाही. काय स्वप्न बघितले होते रे मी. गावात मिरवणूक काढणार, जी पोरं आम्हाला चिडवत होती त्यांच्या दारातून डॉल्बी वाजवणार, एखादी सुंदर पोरगी बघून लग्न करणार. आयला सगळं आयुष्य सिंगल काढलं रे या भरतीच्या नादात. सगळ्या आयुष्याला यल लागलाय बघ आता. अरे पप्प्या, भरती निघाली की महाराष्ट्रातले सगळे पोरं तुटून पडतात बघ. अरे बेरोजगारीच तेवढी आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन बी खूप झाले आता. त्यात पोरींच्या आई वडिलांनी सरकारी नोकरदार पाहिजे म्हणून त्याने कॉम्पिटिशन खूप वाढवून ठेवले. त्यामुळे पोरं सगळे खुळ्यासारखी प्रॅक्टिस करतात बघ. भरती नाही झालो की पोरगी बी नाही, मग असंच बोंबलत खेळायला लागते बघ. अरे गण्या, आता पोलीस भरती कोणच सोडणं झालंय बघ. डॉक्टर, इंजिनियर सगळे तुटून पडालेत बघ आता. अरे या कॉम्पिटिशनमुळे तर प्रत्येक जिल्ह्यात एवढी पोरं झाल्यात पोलीस भरतीला. भरतीचं नियोजनच नीट होत नाही, त्यामुळे मग प्रामाणिक पोरांचं सगळं नुकसानच होते रे. फिजिकलला 45-47 मारणार पोरग मग 36 आणि 35 मार्क घेऊन घरला येते. आता आपण पण सुट्टी द्यायची नाही बघ. आता फक्त एकच लक्ष, 100, 1600 आणि गोळा.